अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. राजेशच्या कुटुंबियांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत शाळेचे संचालक प्रशांत राठी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संचालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. महर्षी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात राजेशच्या कुटुंबियांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून राजेशच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. राजेशची प्रकृती बिघडल्यानंतर शाळा प्रशासनानं वेळीच लक्ष दिलं नाही, तसंच आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. राजेशच्या प्रकृतीबाबत शाळेने कोणती काळजी घेतली, त्याला वेळेत उपचार मिळाले का आणि शाळा प्रशासनाकडून काही निष्काळजीपणा झाला का याची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. तसेच संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून राजेशच्या मृत्यूमागची नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. मैं गाड़गेनगर पुलिस स्टेशन में रिपोर्ट दर्ज करने के लिए आया है, तो ये निर्णय होने को होना। क्या मांगा? प्रशासन राठी सर के ऊपर कड़क कार्रवाई होना चाहिए। उनका वजह से मेरा लड़का का ध्यान हो गया। खऱ्या अर्थानं 14 तारखेला राजेश भाऊ बेठेकर या विद्यार्थ्याची शाळेतच तब्येत खराब झाली आणि त्याचा तसं बघता आदिवासी विद्यार्थ्याचं अनुदान घ्यायचं काम फक्त संस्थाचालकानं करायचं आणि मृत्यू झाल्यावर मग परिवारानं नेलं, आदिवासी विभागानं नेलं, गृह विभागानं नेलं, अशा एकमेकावर त्या जबाबदाऱ्या ढकलायच्या, हे या प्रशासनाची भूमिका दिसूच असून 14 तारखेला त्याची तब्येत खराब झाल्यावर त्याला उपचार करणे किंवा डॉक्टराकडे नेणे हे महर्षी पब्लिक स्कूलचं काम होतं. कारण या आदिवासी विभागाचं अनुदान हे शासनाकडून आदिवासी विभागाकडून महर्षी पब्लिक स्कूलला मिळते. त्यात त्याच्या जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था व उच्च दर्जाचं भोजन व्यवस्था ही त्या संस्थेची जबाबदारी असताना एकीकडे करोड रुपये त्या अनुदानाचा लुटायचं आणि इकडे आदिवासी विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयीसुविधेपासून वंचित ठेवून त्यांना दुर्लक्षित करायचं, ही फक्त काम या महर्षी पब्लिक स्कूलनी आणि त्या संचालकांनी केलेलं आहे. या शाळेची मान्यता तात्काळ परमनंट व्यवस्था बंद केली पाहिजे. आमची समोरची भूमिका हीच राहील. जर विभाग कुठलाही असू दे, आदिवासी विभाग असू दे, गृह विभाग असू दे, यांनी जर निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा या प्रकरणात केला तर आज आपण या परिवारासहित त्या निवेदन देण्यासाठी आलो. याचा पुढचा टप्पा जो राहील तो आमचा तीव्र निषेध राहील आणि जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायम राहील.